आणि बातमी आहे मनमाडमधून। इथे हमाली तोलाईचा वाद चिघळण्याची शक्यता आहे। मनमाडमध्ये कांदा आणि भुसार मालाचे लिलाव बंद झालेत। हमाली तोलाई कपात होत नसल्यानं हमाल मापारी आक्रमक झालेत। नाशिक बाजार समितीमध्ये त्यामुळे शुकशुकाट आहे। नाशिकच्या मनमाडमध्ये हमाली आणि तोलाईचा वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय। मनमाड बाजार समितीत व्यापारी वर्गाकडनं हमाली आणि बाजार समिती कायद्या धाब्यावरती बसवून हमाली तोलाई कपात करण्यास नकार दिल्याचा आरोप करत हमाली मापारी वर्गानं केलेल्या विनंतीवरनं शेतकरी बांधवांची गैरसोय टाळण्यासाठी आजपासून पुढचे आदेश येईपर्यंत मनमाड बाजार समितीमध्ये कांदा आणि भुसार शेतीमाल लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि त्यामुळे बाजार समितीमध्ये शुकशुकाट पसरलाय। दरम्यान शेतकऱ्यांची गैरसोय होणार आहे आणि या संदर्भातलाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी। हमाल आणि तोलाईवरनं नाशिक जिल्ह्यातील बाजारपेठेमध्ये पुन्हा एकदा वाद उफाळून आला आहे। नाशिकच्या मनमाड बाजार समितीमध्ये हमाल आणि मापारी संघटनेच्या वतीने बाजार समितीला एक पत्र देऊन आजपासून लिलावात सहभागी होण्याचा निर्णय या ठिकाणी त्यांनी घेतला आहे आणि शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये त्यामुळे बाजार समितीने देखील पुढील आदेश येईपर्यंत आजपासून मनमाड बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। मी आता मनमाड बाजार समितीच्या याच आवारात उभा आहे की या ठिकाणी कांद्याचा लिलाव होतो। या ठिकाणी सकाळपासूनच जे ते शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर लिलावासाठी या ठिकाणी रांगा लागलेल्या असतात। आज जर आपण पाहिलं तिथं संपूर्ण शुकशुकाट पाहायला मिळतो। एकंदरीत आपण जर पाहिलं तर लेवी आणि हमाल वापरीच्या प्रश्नावर नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून हा वाद सुरू आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बाजार समिती देखील बंद झाल्याचे पाहायला मिळाले आणि आज पुन्हा एकदा नाशिकच्या मनमाडमध्ये हे रणशिंग फुंकल्यामुळे पुन्हा एकदा ही जे त्याची तीव्रता जी ती पुन्हा नाशिक जिल्ह्यात पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या सर्व बंदच्या पार्श्वभूमीवर मात्र शेतकऱ्यांना कुठेतरी आता चार पैसे मिळण्याची आशा निर्माण झाली होती। कांद्याला चांगला भाव मिळेल त्यामुळे बाजार समिती बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचा हा जो प्रश्न आहे तो शासनाने तातडीने सोडवा अशीच मागणी आता शेतकऱ्यांकडून होताना दिसते। निलेश वाघ, NDTV मराठी, मनमाड।